हाय हॅलो नमस्ते. मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगांपासून खूप भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणार आहे. कदाचित यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल. शेवग्याची भाजी आपण नेहमीच करतो किंवा शेवग्याचं कालवणसुद्धा बऱ्याचदा करतो. अगदी वेगवेगळ्या पद्धतीने करतो. पण मी आज तुम्हाला शेवग्याची भाजी दाखवणार नाही, कालवण दाखवणार नाही, ना भात ना पराठा, काहीतरी वेगळंच पाहूया. तर बघा, त्यासाठी इथे मी पाव किलो इतपत शेवगा घेतलेला आहे. तो छान असा कट करून घेतला, त्याची साल काढून घेतली. आता बघा, इथे एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतरनं यावरती चाळण ठेवायची. चाळणीमध्ये हा शेवगा संपूर्ण टाकून घ्यायचा. तर बघा, शेवगा आपल्याला छान असा ठेवून घ्यायचा आहे, कारण जर एकावेळेक असेल तर तो व्यवस्थित शिजला जाणार नाही. त्यामुळे शक्यतो असा नीट ठेवून घ्यायचा शेवगा अगदी व्यवस्थित. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि जर नवीन असाल तर प्लीज नक्कीच माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा नक्कीच करा. इथे बघा, मी संपूर्ण शेवगा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि फक्त 2 ते 3 मिनटं छान असा वाफ काढून घेऊया. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला 2 ते 3 मिनटं शेवगा शिजवून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, आम्ही डायरेक्ट पाण्यातसुद्धा टाकून शिजवू शकत होतो. पण तसं केल्यामुळे काय होतं, शेवग्याच्या आतपर्यंत पाणी जातं आणि आपल्या या रेसिपीसाठी आपल्याला शेवगा नंतर ओलसर नको आहे, बऱ्यापैकी कोरडा हवा आहे. आता बघा, इथे मी चाळण काढून घेतली आहे. ताटामध्ये शेवगा काढून घेतला आणि तो पूर्ण थंड होऊन दिला आहे. शेवगा आपला एक 70% शिजलेला आहे. पाहू शकता तुम्ही. अगदी व्यवस्थित असा हा शेवगा झालेला आहे. एक 70 ते 80% फक्त शेवगा शिजवून ठेवायचा, थोडासा कच्चाच ठेवायचा आहे. इथे बघा, मी तुम्हाला हात लावून दाखवत होते की याला पाणी अजिबात नाही आहे. मी निथळत ठेवला होता, त्यानंतर ताटामध्ये काढून ठेवला 10 ते 15 मिनिटांसाठी. आता यावरती चवीनुसार मीठ घालून घेतलं. त्यानंतरनं लगेचच आपल्याला यावर जिरा पावडर घालून घ्यायची आहे. जिरा पावडर घातली की लगेचच आपण यामध्ये काळी मिरी पावडर घालून घेऊया. त्यानंतरनं बघा, काळी मिरी पावडर तुम्ही तिखट तुम्हाला कसं आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता. आता मी इथे धना पावडर घालून घेतली आहे थोडीशी. त्याचबरोबर थोडासा गरम मसाला घालूया. गरम मसाला नसेल तर काळा मसाला वापरलात तरीसुद्धा चालेल. त्यानंतर रंग येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर वापरायची आपल्याला. तर बघा, आता हे संपूर्ण मसाले एकजीव करून घ्यायचे. त्यापूर्वी अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची आहे यामध्ये. हळद खूप जास्त घालू नका आणि मसालेसुद्धा खूप बेसिक आहेत. बेसिक मसाल्यांमध्येच आपल्याला आजचा हा पदार्थ तयार करून घ्यायचा आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर भुरभुरली आणि हे संपूर्ण छान असं एकजीव करून घेतलं बघा. मसाले व्यवस्थित सगळीकडे लागले गेले पाहिजे. त्याचबरोबर मीठसुद्धा व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने हाताने चोळून हे मसाले सगळीकडे लावून घ्या. जर आपण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायला गेलो तर मसाले व्यवस्थित लागले जाणार नाही. त्यामुळे शक्यतो हाताने मिक्स करा. आता ती प्लेट आपण साईडला ठेवून दिली. यामध्ये बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर घेतले. पोहे खायच्या चमच्याने जर मोजलं तर 2.5 चमचे बेसन पीठ आणि 2.5 चमचे कॉर्नफ्लॉवर आहे. अगदी थोडंसं या पिठापुरतं आपण मीठ घालून घेतलं. त्यानंतर काळी मिरी पावडर घालायची. त्याचबरोबर पुन्हा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर वापरायची आहे इथे, म्हणजे आपल्या पदार्थाला रंग छान येईल. त्यानंतरनं अगदी थोडीशी बघा, इथे मी हळद घातलेली आहे. आता हे संपूर्ण जिन्नस छान मिक्स करून घेऊया. अगदी या पद्धतीने बघा, आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि बेसन पीठ मिक्स करून घ्यायचे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. बघा, सगळे मसाले व्यवस्थित असे या पिठामध्ये मिक्स करून घेतले. तोपर्यंत आपले मसाले इथे मुरलेले आहेत बघा शेवग्यामध्ये. 10 मिनटं तरी हा शेवगा मसाला लावल्यानंतरनं साईडला ठेवून द्यायचा. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लिंबू किंवा दह्याचा सुद्धा वापर करू शकता ज्यावेळेस तुम्ही मसाले लावताय त्यावेळेस.
आता एक एक शेंग घ्यायची, पिठामध्ये अशी घोळवून साईडला ठेवून द्यायची. बघा, पिठामध्ये ह्या शेंगा एकदा तुम्ही डीप करून घेतल्या की पुढची प्रोसेस मग पटापट करायला घ्यायची, नाहीतर मग त्याला पाणी सुटेल आणि पीठ व्यवस्थित लागलं जाणार नाही. तर पाहू शकता, अशा पद्धतीने मी संपूर्ण शेंगांना हे पीठ लावून घेतलं. त्यानंतरनं एक पॅन ठेवायचा, पॅनला छान तेल लावून घेतले. खूप जास्त तेलाचा वापर इथे केलेला नाही आहे बघा. सुरुवातीला अर्धी पळी इतपतच तेल घातलं होतं. आता ह्या शेंगा संपूर्ण अशा पद्धतीने आपण ठेवून घेणार आहोत. शेंगा ठेवताना एकावेळी ठेवू नका, व्यवस्थित सुटसुटीत अशा पद्धतीने शेंगा सगळ्या ठेवून घ्यायच्या आहेत. बघा, इथे मी संपूर्ण शेंगा अशाच पद्धतीने ठेवून घेतलेल्या आहेत. आता एका साईडनी कमीत कमी 1.5 ते 2 मिनटं ह्या शेंगा होऊन द्यायच्या. गॅसची फ्लेम मीडियम आहे, मीडियम फ्लेमवरच आपल्याला ह्या शेंगा संपूर्ण होऊन द्यायच्या. त्यानंतरनं थोडंसं वरतून तेल घातलं आणि ह्या शेंगा पलटी करून घेते. बघा, अगदी या पद्धतीने हलक्या हाताने हे शेंगा आपल्याला पलटी करायच्या आहेत. तुम्ही इथे चमच्याचा किंवा मग चिमट्याचा वापर केलात तरीसुद्धा चालेल. चिमट्याच्या साहाय्याने थोडं व्यवस्थित असं तुम्हाला पलटी करता येईल. तर बघा, मी इथे कलथ्याच्या मदतीनेच व्यवस्थित हे पलटी करून घेते. अगदी अलगद हाताने पलटी करून घ्यायचं, म्हणजे मग पीठ निघणार नाही शेंगांचं. आणि आपल्याला ह्या शेंगा सगळीकडनं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या. ते छान खरपूस होईपर्यंत शेंगा भाजल्या की त्या खायला अजून जास्त छान लागतात. तर इथे बघा, मी अशा पद्धतीने ह्या सगळ्या शेंगा पलटी करून घेते. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे. थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आता बघा, सगळ्या शेंगा पलटी करून झाल्या की पुन्हा मी अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि ह्या सगळ्या शेंगा छान अशा खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेल्या आहेत. 1.5-2 मिनटं झाले की शेंगांची बाजू पलटी करून घ्यायची. असं 2 ते 3 वेळा मी केलं. असं केल्यामुळे शेंगा सगळीकडनंच व्यवस्थित भाजल्या जातात आणि त्या खायला छान लागतात. शेंगांचा रंग बदलेपर्यंत आपल्याला ह्या शेंगा छान भाजून घ्यायच्या आहेत. पाहू शकता तुम्ही इथे किती छान असा रंग आला आहे शेंगांना. व्यवस्थित ह्या भाजल्या गेलेल्या आहेत. हा स्टार्टर तुम्ही अगदी कोणत्याही पार्टीसाठी करू शकता. खायला खूप जास्त छान लागतो. त्याचबरोबर कितीतरी पटीने पौष्टिक आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी आवडीने खातील. त्यामुळे शेवग्याचा हा स्टार्टर एकदा नक्कीच ट्राय करून पहा आणि केल्यानंतरनं मात्र मला कळवायला विसरू नका की तुम्हाला माझी आजची ही शेवग्याची रेसिपी कशी वाटली. नेहमीची तीच भाजी खाऊन कंटाळला असाल तर नक्कीच एकदा ट्राय करा. वरण भातासोबत किंवा चपातीसोबत किंवा फक्त असा नुसता खायलासुद्धा हा शेवगा खूपच छान लागतो. तर तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच तुमचे खूप मनापासून धन्यवाद. उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.